नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन चॅनेलवर. आणि मी आहे ॲडव्होकेट प्रमोद ढोकले. तर आज आपण बोलणार आहोत दिल्ली जिल्हा न्यायालयाने दिलेला एक अतिशय महत्त्वाच्या निर्णयाबद्दल, जो निर्णय भारतीय वारसा हक्क कायदा 1925शी संबंधित आहे. या निर्णयामध्ये हा खटला असा आहे की तीरथ प्रकाश आणि इतर विरुद्ध स्टेट आणि इतर, जिथे एका मृत्यूपत्राची वैधता तपासली गेली आणि कोर्टाने हे मृत्यूपत्र खरं आहे की बनावट याची शहानिशा केली. आणि याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे, चला सोप्या भाषेत आपण समजावून घेऊयात की मृत्यूपत्राचा आणि आपला कुठे कुठे संबंध येतो, कसा येतो, आणि तो आलाच तर आपण काय काळजी घेऊ शकतो. हा खटला आहे दिल्लीच्या करोल बागेमधील एका कुटुंबाचा. याचिकाकर्ते तीरथ प्रकाश आणि जितेंद्र कुमार हे दोन भाऊ आहेत. आणि त्यांनी असा दावा केला की त्यांचे वडील सोहनलाल यांनी 15 सप्टेंबर 1997 रोजी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र बनवलं होतं. या मृत्यूपत्रानुसार करोल बागेमधील त्यांचं घर म्हणजे मालमत्ता क्रमांक 11,896/12 ही फक्त तीरथ प्रकाश आणि जितेंद्र यांनाच हे घर मिळणार होतं. आणि त्यांना भारतीय वारसा हक्क कायदा 1925च्या कलम 276 आणि 278 अंतर्गत त्यांनी आता प्रोबेट घेण्यासाठी ही याचिका दाखल केली होती की ज्या प्रोबेट घेतल्यामुळे त्यांना या मृत्यूपत्राच्या आधारे प्रोबेट किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिळणार होतं. पण त्यांच्या इतर भावंडांनी, विशेषतः त्यांचा भाऊ महेश आणि महेंद्र यांनी प्रोबेट ह्या प्रोसेसला विरोध केला आणि हे मृत्यूपत्रालाच मुळात विरोध केला. त्यांचं म्हणणं असं होतं की हे मृत्यूपत्र बनावट आहे. सोहनलाल यांचं 2003 मध्ये निधन झालं आणि प्रोबेट याचिका 2012 मध्ये दाखल झाली. म्हणजेच एखाद्या माणसाच्या मृत्यूपत्रानंतर 8 वर्षांनी त्याचं मृत्यूपत्र कोर्टाकडे प्रोबेटसाठी आलेलं आहे. आणि याच्यावरूनच कोर्टाला असाही संशय आला की हे मृत्यूपत्र खरोखर खरं आहे की बनावट आहे. आता भारतीय वारसा हक्क कायदा 1925 हा मृत्यूपत्र आणि मालमत्तेच्या वारसाबाबत नियम ठरवतो. यातील काही महत्त्वाचे नियम आपण पाहूयात. कलम 59, कोणतीही मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती जी अल्पवयीन नसेल ती मृत्यूपत्र बनवू शकते. याचा अर्थ मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती म्हणजे टेस्टेटर ही पूर्णपणे समजूतदार असावी, शहाणी असावी. कलम 21 असं सांगतं, जर मृत्यूपत्र फसवणूक, दबाव किंवा जबरदस्तीने बनवलं गेलं असेल तर ते मृत्यूपत्र अवैध असतं. कलम 63 भारतीय वारसा कायद्याचा कलम 63 असं सांगतं की मृत्यूपत्रावर कर्त्याची स्वाक्षरी असावी व ती किमान 2 साक्षीदारांनी साक्षांकित केलेली असावी. साक्षीदारांनी मृत्यूपत्र कर्त्याला स्वाक्षरी करताना हे पाहिलंच पाहिजे. आता या खटल्यामध्ये याचिकाकर्त्यांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र कोर्टात सादर केलं दिल्ली जिल्हा न्यायालयाकडे, ज्यावर 2 साक्षीदार होते. एक होता कमल सोनी आणि दुसरा होता रोहताश कुमार. तर या दोघांच्या ह्या स्वाक्षऱ्या याच्यावर होत्या आणि त्या दोघांचंही म्हणणं असं होतं की सोहनलाल यांनी हे मृत्यूपत्र स्वेच्छेने आणि समजून उमजून बनवलं होतं. पण या मृत्यूपत्र प्रोबेटचे विरोधकांनी मात्र असं म्हटलं, म्हणजे महेश आणि महेंद्रने मात्र असं सांगितलं की सोहनलाल यांना मुळात इंग्रजी येत नव्हतं आणि त्यांना डोळ्याचा विकार होता, त्यांना दिसत नव्हतं आणि त्यामुळे हे मृत्यूपत्र त्यांना किती कळलं आणि हे त्यांनी केलंय काय हे सगळं आम्हाला संशयास्पद वाटतंय, असं त्यांनी कोर्टात सांगितलं. महेश आणि महेंद्र यांनी कोर्टात काही ठोस मुद्दे देखील हे मृत्यूपत्र बनावट आहे म्हणून मांडले. ते मुद्दे आपण पाहूयात. मृत्यूपत्र बनावट आहे. त्यांनी दावा केला की सोहनलाल यांना इंग्रजी समजत नव्हतं आणि ते जवळजवळ अंध होते, त्यामुळे हे मृत्यूपत्र त्यांनी बनवलेलं असणं हे शक्यच नाही. मुद्दा नंबर 2 त्यांनी असं सांगितला की गोपनीयता. सोहनलाल यांनी हे मृत्यूपत्र त्यांच्या आयुष्यात बनवलं आणि कोणालाही, अगदी त्यांच्या पत्नीलाही याची माहिती सांगितली नाही, हे संशयास्पद आहे आणि यामुळे देखील संशय वाढला. तिसरा मुद्दा विरोध करताना सांगितलं की उशीर का. मृत्यूपत्र 1997 मध्ये बनलं आणि याचिका 2012 मध्ये दाखल झाली. 8 वर्षानंतर यामुळे कोर्टाला प्रश्न पडला. चौथा मुद्दा असा होता की साक्षीदारांचा संबंध. साक्षीदार कमल सोनी हा याचिकाकर्त्याचा मित्र होता आणि त्यामुळे त्याच्या साक्षीवर संशय व्यक्त केला गेला.
पाचवा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की अन्याय्य वाटणी, मृत्यूपत्रानुसार फक्त तीरथ प्रकाश आणि जितेंद्र यांनाच मालमत्ता मिळाली, तर महेश, महेंद्र आणि इतर भावंडांना काहीच मिळालेलं नाही. विरोधकांनी सांगितलं की सोहनलाल हे आपल्या सर्व मुलांना समान वागणूक देत होते आणि सर्वांवर त्यांचं समान प्रेम होतं, त्याच्यामुळे दुसऱ्या भावंडांना ते काहीही न देणं ही शक्य कोटीतली बाब नाही, अशी महेश आणि महेंद्रनी ह्या प्रोबेटला विरोध करताना सांगितलं. दिल्ली जिल्हा न्यायालयाने काय म्हटलं, तर दिल्ली जिल्हा न्यायालयात याचिकाकर्त्यांनी म्हणजे तीरथ प्रकाश आणि जितेंद्र कुमार यांनी आपली बाजू मांडली, परंतु दिल्ली जिल्हा न्यायालयाने त्यांची ती याचिका फेटाळली. कारण कोर्टाला या मृत्यूपत्राभोवती अनेक संशयास्पद परिस्थिती आढळून आली आणि भारतीय वारसा हक्क कायदा 1925च्या तरतुदींनुसार मृत्यूपत्र हे अवैध ठरलं. कारण मृत्यूपत्राची निर्मिती संशयास्पद होती. मृत्यूपत्र हे कोणत्या वकिलाने बनवलं, कोठे टाईप झालं याची कोणालाही माहिती नव्हती. मुद्दा क्रमांक 2, कोर्टाने सांगितलं की साक्षीदारांचा विरोधाभास. कमल सोनी यांनी सांगितलं की त्यांनी मृत्यूपत्राचा मजकूर सोहनलाल यांना कळलेला आहे, परंतु वस्तुस्थिती मात्र अशी होती की सोहनलाल यांना इंग्रजी येत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मजकूर समजतच नव्हता. तिसरा मुद्दा असा होता की मृत्यूपत्राचा उगम अस्पष्ट आहे, ते केव्हा, कसे आणि कुठे तयार झाले हे स्पष्ट नाही. याचिकाकर्त्यांनी सांगितलेली ही मृत्यूपत्र त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मिळालेलं आहे, पण ते मृत्यूपत्र कुठे होतं याची माहिती नाही. उशीर आणि गोपनीयता हा चौथा मुद्दा कोर्टाने बघितला. याचिकाकर्त्यांनी 8 वर्षानंतर याचिका प्रोबेटसाठी दाखल केली आणि त्यांनी विरोधकांना देखील मृत्यूपत्राबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं, हे देखील संशयास्पद कोर्टाला वाटलं. कोर्टाला 5वा जो संशयास्पद मुद्दा वाटला तो असा होता की अन्याय्य वाटप आहे. मृत्यूपत्रात महेश आणि महेंद्र यांना वगळण्याचं कारण म्हणजे त्यांनी विश्वासघात केला, हे जे असं तीरथ प्रकाश म्हणतात हे खोटं आहे. कारण सोहनलाल यांचे त्यांच्या मुलांबरोबर संबंध चांगले होते आणि याच कारणांच्यामुळे कोर्टानं असं ठरवलं की मृत्यूपत्र कलम 61 अंतर्गत फसवणुकीने बनवलेला आहे आणि ते वैध नाही. आता आपल्यासाठी हा मुद्दा का महत्त्वाचा ठरतो? मृत्यूपत्र हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील येऊ शकतं आणि म्हणूनच 1925च्या कायद्यातला हा निर्णय आपल्याला खूप महत्त्वाचा वाटतो. एक म्हणजे मृत्यूपत्राची वैधता. मृत्यूपत्र बनवताना ते स्पष्ट, कायदेशीर आणि साक्षीदारांच्या समोर बनवलं गेलं पाहिजे, नाहीतर ते कोर्टात टिकणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा आपण असा लक्षात ठेवला पाहिजे की कुटुंबातील वाद आपण टाळले पाहिजेत. मृत्यूपत्र बनवताना कुटुंबियांना विश्वासात घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतेही वाद होणार नाहीत. तिसरा मुद्दा आपण मृत्यूपत्र बनवताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ नोंदणी पुरेशी नाही. कलम 63 नुसार मृत्यूपत्राची नोंदणी हा पुरावा नाही, साक्षीदार आणि स्पष्ट पुरावे हे सादर करावेच लागतात, तिथे तडजोड होत नाही. चौथा मुद्दा होता की कायदेशीर सल्ला. मृत्यूपत्रासंबंधित वाद उद्भवल्यास आपण वकिलांचा सल्ला घ्या आणि योग्य वेळेत कोर्टामध्ये जा. तर मित्रांनो, ही होती दिल्ली उच्च न्यायालयाने बनावट मृत्यूपत्र कसं शोधून काढलं, कसं सिद्ध केलं, याची ही एक कहाणी होती. मला आशा आहे की या केसमधनं आपण बरंच काही शिकलो असू आणि ह्या केसनंतर आपण देखील आपल्या मृत्यूपत्राबाबत योग्य ती काळजी घ्याल. तुम्हाला जर मृत्यूपत्र तुमच्या आप्तेष्टांचं मिळालं असेल तर यावरून तुम्ही बोध घ्याल, योग्य वेळेला जाऊन प्रोबेट कराल आणि ती मालमत्ता आणि संपत्ती आपल्या नावावर सुरळीतपणे कराल. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या केसमध्ये.